तर आज या ठिकाणी आम्ही जाणार होतो ब्लॅक फॉरेस्टच्या अजून डीप बघण्यासाठी, एक्सप्लोअर कर. पण आम्ही आलेलो आहे फ्रान्समध्ये. स्ट्रासबुर्गमध्ये आलेलो आहे आम्ही आणि पुढे जाऊन पॅरिसला जायचं नियोजन आहे. असं डोक्यात आहे, बघूया काय होते उद्या. तसं पण एक दिवस इथं राहायचं ठरवलं. थोडंसं स्ट्रासबुर्ग बघता येईल, आहे आजूबाजूला छान बघण्यासारखं इथे. आणखीन मॅडमचे फर्स्ट टाईम फ्रान्समध्ये, जवळच होतं अर्ध्या तासाच्या अंतरावरती. मग बोललो मी सारखं जर्मनीमध्ये फिरण्यापेक्षा आता अर्ध्या तासाच्या अंतरावरती 20-25 किलोमीटर तर जाऊ म्हटलं, काय प्रॉब्लेम आहे. नवीन कंट्री पण बघून होईल, तेवढाच वेळ जाणार. हाय, कसं वाटतं तुम्हाला शांतही वाटतं अजून तरी फ्रान्समध्ये? थोडंसं नवीन कंट्रीत आलं की होतं असं दबकायला, पण ठीक आहे, होईल, सवय होईल तुम्ही, टेन्शन. आता इथे सारखं हे म्हणणार बोंजूर सारखं असतं ह्या लोकांचं. बोंजूर, सिल्वू प्ले सारखं असतंय. हा हेच की मगाशी त्यानं सांगितलेलं आपल्याला की ते हे जुनी कुठली तरी बिल्डिंग आहे आणि त्यांनी ते मॉलच करून टाकलं पाहिजे. हे जे ट्रॅमचे ट्रेक आहेत ना इथे खूप आहेत. म्हणजे मी जेवढं फिरलो पॅरिसमध्ये पण खूप आहेत ट्रॅम्स, भरपूर आहेत त्यांच्या सिटीमध्ये. मी जिथं राहायचो ना तिथं आमच्या दारातच आहे ट्रॅमचं स्टेशन. गरमीमुळे फाउंटन्स सोडलेले आहेत आणि लोक त्याचा मजा काय लुक उठवत आहेत. तसं मस्त पोरं त्या कारंजाच्या इथं खेळतात. बरेच वर्षानंतर मी फ्रान्समध्ये आलो. आता तिथे कानावरती पडून जरा थोडंसं हे वाटतं, वेड वाटतं मला. अजून काय दाखवायचं तुम्हाला? एवढंच दाखवायचं तुम्हाला. अरे प्रमोद काय करतो इथे? प्रमोदने दुकान टाकलं होतं. तो बघत होता आपल्याला, कॅमेरा चालू केला का? ओ तुमको नहीं शूट कर रहा मैं, नॉर्मल स्ट्रीट को शूट कर रहा मैं. वाफल फैक्टरी. तर चालता आम्ही इथे येऊन थांबलो. हे जुनं चर्च आहे, खूपच चांगलं कोरीव काम केलं त्याच्यावरती. काळं पडलं खरं वरती टोकाला. हे मी मगाशी बोललो तसं कलोनमध्ये जे आहे ना जर्मनीमध्ये, ते ऑलमोस्ट सेम अशीच त्याची प्रतिकृती. मे बी त्यापेक्षा थोडं मोठं असावे, पण ऑलमोस्ट सेमच आहे. फोटो काढायचा आहे का? ठीक आहे, तुझा फोटो काढू थांब जरा. नॉटरडामची, त्याला नॉटरडाम म्हटलं जातं स्ट्रासबुर्गमध्ये. थोडंसं कळकटलेलं पण चांगलं कोरीव काम वगैरे मस्त केलं आहे. मोस्टली नॉटरडामचे सगळे शेप तसेच असावे असं मला वाटतं. पॅरिसमधलं जे आहे नॉटरडाम ते पण फक्त ते व्हाईट आहे, पांढरं आहे, मस्त दिसतं. अनफॉर्च्युनेटली आग लागली त्याच्यामध्ये काही वर्षापूर्वी, पण ऑलमोस्ट सेमच शेप आहे.
संध्याकाळची वेळ फ्रान्समध्ये ही अशा पद्धतीने घालवली जाते. काम सुटले की पाणी शेजारी येऊन बसणे, खाद्यपदार्थ आणणे आणि छान गप्पा मारत बसणे मित्रांसोबत, है ना. भारी ना. आम्ही त्या बोट राईडमध्ये गेलेलो, त्याच्यामध्ये हिस्ट्री वगैरे सगळं सांगितलं. बोट राईड छान होते. हिस्ट्री जरा असं बोर करतो. हो अजून माणसं होतं. 144 माणसं होती त्याच्यामध्ये नाही का. भारी होतं कराय ना, छान वाटलं पाण्यामध्ये. मला हे याच्यामध्ये करायचं होतं, पॅरिसमध्ये करायचं होतं, पण नाही करता आलं त्यावेळी मला. इथं पण गेलं, ठीक आहे माझ्या आधी. आमचा एक पिझ्झा खाऊन झालाय. दुपारी काही खाल्लं नसल्यामुळे आम्ही अजून एक पिझ्झा मागवला चितून. ॲक्च्युली वेगळं काहीतरी होतं म्हणून मागवला त्यानं. आणि व्हेजिटेरियन ऑप्शन तर कमी आहेत, सो आम्ही मागवला पिझ्झा. ओनली काकडी, बरोबर काकडी. उन्हाळा असल्यामुळे काकडीचं पिझ्झा.